नमस्कार, मी निर्मला आपटे. कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत आरोग्यदायी असा एक चहा, ज्याला कषाय म्हणतात. हा आयुर्वेदिक पदार्थ वापरून केलेला आहे. हा थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला होऊ नये म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा चांगला असतो. आता याचं साहित्य आपण बघूया. हे आहे 1 वाटी धने, हे आहे अर्धा वाटी जिरं, हे आहे पाव वाटी बडीशेप, ही आहे 1 चमचा सुंठीची पावडर, ही आहे 1 चमचा ज्येष्ठ मधाची पावडर, या आहेत 2 काड्या दालचिनी, हे 4-5 वेलदोडे, 4-5 लवंगा, 4-5 मिरे आणि हा वाळलेला गवती चहा आहे. हे सर्व साहित्य आता आपण भाजून घेणार आहोत. आता आपण एक एक कढईमध्ये घालूया. आता आपण धने घालूया, जिरं घातलं, बडीशेप आणि हे मिरे, दालचिनी, लवंग आणि वेलदोडा. आणि हे आपल्याला खूप भाजायचं नाहीये, फक्त त्याची पावडर होईल इतपत भाजायचं आहे. तर आपण हा गवती चहा पण याच्यामध्ये घालूया. हे आता आपलं 5 मिनिटं भाजून झालेलं आहे. आता आपण हे गार करूया ताटात काढून आणि मग त्याची पावडर करायची आहे मिक्सरमध्ये. हे आता भाजलेलं गार झालेलं आहे, ते आता आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि मग त्याची आपल्याला पावडर करायची आहे. ही आता आपण ज्येष्ठ मधाची पावडर आणि सुंठीची पावडर पण ह्याच्यात घालून घेऊया. आणि आता हे बारीक करून घेऊया परत. ही आता आपली कषायची पावडर तयार झाली आहे. ही आता आपण घट्ट झाकणाच्या बाटलीमध्ये भरून ठेवायची आणि मग मी तुम्हाला ती कशी करायची ते पण दाखवते. आता आपण हे कषाय कसं करायचं ते बघूया. आता आपण याच्यामध्ये 2 कप पाणी घेऊया. आणि ह्याच्यात 2 चमचे ही पावडर घालायची. नंतर अगदी थोडा आपल्याला पाहिजे तेवढा गूळ घालायचा. मी आता एका कपाला अर्धा चमचा घालते.
चहा तुम्ही चहा कमी करायचा असेल तरी एक वेळ हा चहा घेऊ शकता. आणि हा सर्दी खोकल्यासाठी पावसाळ्यात थंडीमध्ये खूप चांगला. हे आता चांगलं उकळलंय. आता आपण हे गाळून घेऊया. आता हा कशा आपण कपामध्ये काढून घेऊया. आता हा असा बिन दुधाचा पण घेतला तरी चांगला लागतो. आणि कुणाला पाहिजे असेल तर आपण ह्याच्यात दूध पण घालू शकतो. आपण दुसऱ्या कपात आता दूध घालूया थोडंसं. हे आपलं कषाय तयार झालंय. हे बिन दुधाचं आहे आणि हे दूध घालून केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यात गूळ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. हे आपलं आरोग्यदायी कषाय तयार झालंय. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.